अकोला पोलिसांची नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन. जिल्ह्यात 5 हत्या जप्त. कलम 112 प्रमाणे 13 व 1 तडीपार इसमावर कारवाई. जिल्ह्यात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरिता दिनांक 19 सप्टेंबर 2025 ची रात्री 11 वाजता 10 वाजता ते दिनांक 20 सप्टेंबर 2025 चे 5 वाजता पोवेतो मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांच्या आदेशान्वये अकोला जिल्ह्यात अमावस्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकूण 39 अधिकारी व 208 अंमलदार यांनी सहभाग घेऊन नाकाबंदी दरम्यान खालीलप्रमाणे प्रभावी कारवाई करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान बॅरिगेटिंग करून जिल्ह्यात 682 वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यान्वये 131 कारवाई करून 48,100 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच 135 समन्स, 47 जमानती वॉरंट, 20 पकड वॉरंट तामील करण्यात आले. 58 अभिलेखावरील निगराणी बदमाश व माहितीगार गुन्हेगार यांना चेक करण्यात आले व कलम 122 मकोपा प्रमाणे 13 कारवाई भारतीय हत्यार कायद्यान्वये 5 केसेस करून 5 घातक शस्त्रे जप्त करण्यात आले. कलम 142 मकोपा प्रमाणे 1 कारवाई, कलम 33 RW प्रमाणे 6 केसेस तर कलम 110 117 प्रमाणे 49 केसेस करून जिल्ह्यातील 43 हॉटेल, लॉजेस व 12 ATM चेक करण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये जिल्ह्यात 2 केसेस तसेच 1 जुगार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन अकोटफैल येथील फरार आरोपी नामे रोहित उर्फ राहुल गजानन वानखडे, वय 20 वर्ष, राहणार अण्णाभाऊ साठेनगर, अकोटफैल, अकोला याला अटक करण्यात आली. मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांनी जिल्ह्यात मालमत्तेच्या व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता नाकाबंदी कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते व भविष्यात सुद्धा वेळोवेळी अशा प्रकारच्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.